सध्या 22 जानेवारीकडे सगळ्यांचंच लक्ष लागून आहे. कारण या दिवशी अयोध्येतील राम मंदिरामध्ये दुपारी 12:15च्या मुहूर्तावरती आपल्या लाडक्या प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाणार आहे. आणि आपल्या जन्मभूमीवरती प्रभू श्रीराम राम मंदिरामध्ये आपल्याला दर्शन देण्यासाठी विराजमान होणार आहेत. अतिशय भव्य आणि दिव्य अशा या राम मंदिराबद्दल काही खास गोष्टी जाणून घ्यायचा प्रयत्न करूया आजच्या व्हिडिओमध्ये. नंबर 1, भारतातील सर्वात मोठे मंदिर. पारंपरिक नागर शैलीमध्ये बांधलेले हे मंदिर भारतातील सर्वात मोठे मंदिर बनले आहे. या मंदिराची लांबी 380 फूट, रुंदी 250 फूट आणि उंची 161 फूट ठेवण्यात आली आहे. या मंदिराला 3 मजले असून प्रत्येक मजल्याची उंची 20 फूट असणार आहे. याला एकूण 392 खांब व तब्बल 44 दरवाजे असणार आहेत. या मंदिराचा एकूण परिसर पाहायला गेलं तर तब्बल 70 एकर परिसरामध्ये या मंदिराची रचना केली गेली आहे. नंबर 2, प्रसिद्ध वास्तुविशारदांकडून बांधकाम. अयोध्येतील राम मंदिराचे आर्किटेक्चर चंद्रकांत सोमपुरा यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण झाले असून त्यांना जगभरातील 100 पेक्षा जास्त प्रसिद्ध मंदिरे तयार करण्यासाठी ओळखले जाते, ज्यामध्ये 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक सोमनाथ मंदिराचा सुद्धा समावेश होतो. सोमपुरा यांच्या नेतृत्वाखाली त्यांची 2 मुले आशिष आणि निखिल यांच्या पाठिंब्याने हे मंदिर पूर्ण करून वास्तुकलेचा पिढ्यानपिढ्यांचा वारसा पूर्ण केला आहे. नंबर 3, मंदिर बांधकामासाठी ना सिमेंट ना लोखंड. नागर शैलीमधील बांधकामामध्ये लोखंड वापरता येत नाही आणि लोखंडाला गंज लागत असल्याने ते टाळण्यात आलेलं आहे, असं सेंट्रल बिल्डिंग रिसर्च इन्स्टिट्यूटचे संचालक रामचर्ला प्रदीप कुमार यांनी सांगितलं आहे. या ठिकाणी बांधकामासाठी दगडांचा वापर केल्यामुळे कोणत्याही प्रकारचा भूकंपाचा धोका राहत नाही. मंदिर बांधकामासाठी राजस्थानहून 600,000 घनफूट वाळूचे दगड आणि बन्सी पर्वतीय दगडांनी हे मंदिर बांधकाम पूर्ण केले आहे. नंबर 4, 100 नदींचे पवित्र जल आणि 2000 ठिकाणांची माती. 5 ऑगस्ट 2020 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते राम मंदिराचे भूमिपूजन केले होते. यावेळी देशातल्या जवळपास 100 पवित्र नदींचे जल आणि 2000 पवित्र ठिकाणांची माती या ठिकाणी आणली होती. यामध्ये गंगा, यमुना, कृष्णा, गोदावरी, कावेरी, सिंधू, ब्रह्मपुत्रा यांसारख्या पवित्र नदींचे जल आणि प्रामुख्याने हल्दीघाटी, वैष्णोदेवी मंदिर, चित्तोडगड, सुवर्ण मंदिर, रायगड किल्ला, सर्व ज्योतिर्लिंग यांसारख्या 2000 पवित्र ठिकाणांच्या मातीचा समावेश होतो. नंबर 5, मूर्तीसाठी वापरलेले तब्बल 6 कोटी वर्ष जुने शाळीग्राम दगड. अयोध्येतील राम मंदिरामध्ये स्थापन केला जाणाऱ्या प्रभू श्रीराम यांच्या बालस्वरूपातील म्हणजेच रामलल्ला आणि सीतामातेच्या मूर्तीसाठी फक्त आणि फक्त नेपाळमधील गंडकी नदीत मिळणाऱ्या 2 शाळीग्राम दगडांचाच वापर केला आहे. काही धार्मिक विधी पूर्ण करून आणि नदीची माफी मागून मगच या दगडांना बाहेर काढलं आहे. या 2 दगडांचे वजन सुमारे 26 आणि 14 टन असून या दोन्ही शिळा तब्बल 6 कोटी वर्ष जुन्या आहेत असं सांगितलं जातं. नंबर 6, देशातील सर्वात मोठी घंटा. उत्तर प्रदेशमधील जलेसर येथून अष्टधातूपासून बनवलेली ही खास घंटा राम मंदिरासाठी बनवण्यात आली आहे. या घंटेचे वजन तब्बल 2100 किलो असून ही घंटा देशातील सर्वात मोठी घंटा असेल. याची किंमत साधारण 25 लाख रुपये असून संपूर्ण अयोध्येमध्ये या घंटेचा आवाज घुमणार आहे. नंबर 7, सर्वात मोठी अगरबत्ती. गुजरातमधील वडोदरा येथून तब्बल 108 फूट लांब अगरबत्ती अयोध्येला आली आहे. तिचं वजन साधारण 3500 किलो असून याची खासियत म्हणजे ती एकदा पेटवली की 1.5 महिना सतत ती जळत राहणार आहे. या अगरबत्तीची किंमत सुमारे 5 लाखांहून अधिक असून ती तयार करण्यासाठी जवळपास 6 महिन्यांचा कालावधी लागला आहे. अशा या भव्य आणि दिव्य राम मंदिराबद्दल ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.